करायचं काम करतो. मी गोड खाण्याकरता आलो, कडू औषध खायला मिळणार, कडू विष खायला मला मिळणार, म्हणून देवाने डोळे बंद केले. तिसरं कारण सांगितले जातं, विष पिण्याचं काम कोणाचं आहे? महादेवाचं आहे. ज्यावेळेस समुद्र मंथनातून हालाहल विष निर्माण झालं, त्यावेळेस माझ्या महादेवाने ततः करतली कृत्य, करामध्ये विष घेतलं आणि प्राशन केलं. म्हणून आता महादेवाचं ध्यान करायचं. महादेवा, हे माझं काम नाही, हे तुमचं काम आहे. शिव महादेवा दया करो, शिव महादेवा दया करो, शिव महादेवा दया करो, शिव महादेवा दया करो. हरी बोल. दया करो महादेवा, दया करो शिव महादेवा, महादेवा महादेवा शिव महादेवा दया करो, शिव महादेवा दया करो, शिव महादेवा दया करो, शिव महादेवा दया करो, शिव महादेवा दया करो महादेवा, महादेवा शिव महादेव दया करो. म्हणून महादेवाचं ध्यान केलं आणि महादेवाला विनंती केली, महादेवा, हे जहर पिण्याचं काम, विष पिण्याचं काम तुमचं आहे, हे काम माझं नाहीये. म्हणून देवाने डोळे बंद केले. अजून एक कारण सांगितलं जातं, देवाने डोळे का बंद केले? कारण की देवाच्या एका डोळ्यामध्ये चंद्रवंश आहे आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये सूर्यवंश आहे. पूतना बालघातिनी आहे, म्हणजे देवाला मारण्याच्या उद्देशानं आलेली आहे. म्हणून चंद्र लोकांनी आपले दार बंद करावे आणि सूर्य लोकांनी आपले दार बंद करावे, म्हणजे या पुत्नीला चंद्र लोकातही प्रवेश मिळू नये आणि सूर्य लोकातही प्रवेश मिळू नये, हिचा वध झाल्यानंतर. म्हणून देवाने डोळे बंद केले. अजून एक कारण सांगितलं जातं, देवाने डोळे का बंद केले पुतनेला? बघा, कारण की पुतना होती एक आणि दाखवलं एक. पुतनेचं स्वतःचं रूप अकराळ विकराळ होतं, राक्षसीन होती, विचित्र रूप होतं, विद्रूप चेहरा होता. पण मायेनं पुतनेनं स्वतःला एवढं सुंदर बनवलं, एवढं सुंदर बनवलं. देव नकली माणसाला ओळखतो. जे ओठात एक आणि पोटात एक असं असलं की देव त्याचं काम नाही करत. माणसाला अशी सवय आहे, माणूस असतो एक आणि समाजात दाखवतो एक. म्हणून काही बगड्यासारखे लोक असतात बघा. बगडा कसा असतो? पांढरा शुभ्र असतो, पांढरा शुभ्र असतो. आता आम्ही काही काही गावात कीर्तनाला लहानपणी जायचो, सप्त्याला जायचो. हरीश महाराज, आम्ही लहानपणी ज्यावेळेस आळंदीवरून कुठल्या गावात कीर्तनाला गेलो, सप्त्याला गेलो, काही काही नास्तिक बाया, नास्तिक लोक म्हणायचे, आले बा बगळे आता. पांढरे कपडे घातलेले असतात ना आम्हाला, नेहरू पांढरा, धोतर पांढरं, आमच्याकडे पाहून आले बगळे आता. 6 दिवस झोपू देत नाही रे आपल्याला. आता 6 दिवस नुसतं यांचा आवाज ऐकायला मिळणार आपल्याला. बगळे म्हणतात. म्हणजे आहे एक आणि दाखवायचं, पोटात एक आणि पोटात एक. पूतना मावशी होती बालघातिनी, पण दाखवलं गवळणीचं रूप. पूतना होती दुष्ट, पण दाखवलं तिनं सज्जनासारखं स्वतःला. म्हणून आपण देवाकडे जात असताना चांगल्या भावनेनं जा. एखादं काम करत असताना चांगल्या भावनेनं जा. अरे दिखावा कितना भी अच्छा हो,
भगवान आपको आपके नियत से जानता है। दिखावा कितना भी अच्छा हो, भगवान आपको आपके नियत से जानता है। लेकिन नियत कितनी भी अच्छी हो, जमाना आपको आपके दिखावे से जानता है। आपलं आचरण कितीही चांगलं असेल तरी लोक तुमच्या पसाऱ्याला भुलतात आणि तुम्ही बाहेरून कितीही चांगले वागा, देव तुमच्या आचरणावरून तुमची किंमत करतो। आणि तुमचं आचरण चांगलं पाहिजे, तुमचं चरित्र चांगलं पाहिजे। पूतना मावशी आहेत आणि दाखवलं एक, म्हणून देवाने डोळे बंद केले। असे अनेक कारण, जवळपास 100च्या वर कारण संतांनी दाखवलेले आहेत, पण आपल्याकडे वेळ नाही म्हणून आपण एक 3-4 कारण बघितलेले आहेत। पुतनीनं देवाला स्तनाला लावलं। भगवंतांनी पहिल्यांदा पूतना मावशीचं विष प्राशन केलं, नंतर दुग्ध प्राशन केलं, नंतर रक्त प्राशन करायला लागला देव। रक्तही प्राशन करून झालं आणि नंतर पंचप्राण ओढायला लागला। हा, ती विव्हळायला लागली। गाढम कराभ्याम भगवान प्रपीड्य तत् प्राण हि सवाम रोषम समन्वितो अपिपद सा मुंच मुंचालम इति प्रभाषिणीम निष्पिड्डमान अखिल जीव मर्मणी। तिच्या मर्मघातावर भगवंतानी वार केला। ती म्हणायला लागली, सा मुंच कृष्णा सोड, कृष्णा सोड, कृष्णा सोड। पूतना म्हणायला लागली, सोड कृष्णा, सोड कृष्णा, सोड कृष्णा। तिच्या मर्मघातावर भगवंतानी वार केला। ती म्हणायला लागली, कृष्णा सोड, कृष्णा सोड। सा मुंच मुंचालमिती, कृष्णा सोड, कृष्णा सोड। कृष्ण म्हणतोय, बाई मी आधी कोणाला धरतच नाही आणि धरलं तर मग सोडत नाही। ज्याला धरलं त्याचा उद्धारच करून देतो। माझ्या भगवंतानी पंचप्राण शोषून घेतले। प्राण अपान व्यान उदान समान पंचप्राण शोषून घेतले आणि पूतना मातेला मोक्ष प्रदान केला। पतमानोपि तद्देह त्रिगव्योती अंतरद्रुमान। पूतना मावशीला मोक्ष प्रदान केला माझ्या भगवंताने। पतमानोपि तद्देह श्री तिचं शरीर 6 कोस पर्यंत त्या गोकुळात पडलेलं होतं बघा। 6 कोस, एवढं अकराळ विकराळ पूतना मावशीचं शरीर, एवढं विशाल काय पूतना मावशीचं शरीर त्या गोकुळामध्ये पडलं। जे काही झाडं होते गोकुळातले सगळे झाडं सपाट झाले, चूर्ण झाले, चकनाचूर झालं सगळं। जिकडे तिकडे धुई धुसर वातावरण झालं, धूळ उडायला लागली। आणि मग इकडे इतका जोरात आवाज कशाचा झाला? पूतना मावशीचं धिप्पाड शरीर पडलं म्हणून यशोदा मातेचा आवाज कानावरती आला, गोपाळांचा आवाज कानावरती आला। नेमकं गोकुळामध्ये चाललंय काय, एवढा आवाज कशाचा झाला? म्हणून यशोदा माता बाहेर पाहते, पाळण्यात पाहते, कृष्ण दिसला नाही। पाळण्यात पाहते, कृष्ण दिसला नाही। मग समोर आल्यानंतर पाहते तर एका धिप्पाड देहावर माझा कृष्ण उदरावर लीला करताना दिसला। यशोदा माता जवळ जाते, गोपाळ जवळ जातात, गवळणी जवळ जातात कृष्णाच्या। कृष्णाला अलगद काही गोपाळांनी उचललं आणि यशोदा मातेच्या जवळ दिलं। यशोदा मातेने त्याला स्तनपान करवलं। भगवंताने दूध प्राशन केलं, पोटभर दूध पिलं आणि मग सगळे विचार करायला लागले, हे झालं कसं? ही पूतना इथे आली कशी? ही राक्षसीने इथे पोचली कशी? काही जण म्हणू लागले, बरं ही आली तर आली, देव इथं कसा आला? देव हिच्या अंगावर कसं काय येऊन बसला? एक म्हणू लागला, अरे पळता पळता पूतना पडली असेल, पायाला ठोकर लागली असेल आणि पडली असेल। तितक्यात दुसरं जण म्हणू लागलं, अरे भांगिंग पिली का काय? अरे जर ठोकर लागून पडली असती तर तोंडावर पडली असती, ही उघडी पडली ना, आणि हिच्या पोटावर देव पडला, हिच्या पोटावर देव झोपला। जाऊ द्या, जे काही असेल ते असेल, पण माझा देव सुरक्षित आहे। यशोदा मातेनं भगवंताची दृष्ट काढली, घरी नेलं आणि गाईच्या गोमूत्राने पंचगव्याने कृष्ण परमात्म्याची दृष्ट यशोदा माता काढते।
कसलं तरी भलतं संकट आलं. इतक्यात नंदबाबा सुद्धा मथुरेहून कर देऊन आले. नंदबाबांनी सुद्धा कृष्ण परमात्म्याला पाहिलं. दिपाळ शरीर पाहिलं पुतनेचं. 6 कोस त्रिगव्युती असा शब्द आहे भागवतात. एक गव्युती म्हणजे 2 कोस, द्विगव्युती म्हणजे 4 कोस आणि त्रिगव्युती म्हणजे 6 कोस. 6 कोस पर्यंत त्या पुतना मावशीचं शरीर पडलं होतं. सगळ्या गोपाळांनी जे झाडं खाली पडलेले होते तिच्या शरीरामुळं ते झाडं एकत्र केले आणि त्या झाडावर पुतना मावशीला बसवलं आणि पुतनेला अग्निदाह दिला. महाराज त्या पुतनेच्या शरीरातून सुगंध दरवळत होता. त्या गोकुळाच्या परिसरामध्ये जितकं काही पंचक्रोशीमध्ये गाव होते त्या सगळ्या गावामध्ये त्या पुतना मावशीच्या शरीराचा सुगंध सुटला. का सुगंध सुटला? कारण की एका मिनिटासाठी का होईना पुतना भगवंताची आई झाली होती. तिने देवाला दूध पाजलं होतं. म्हणून अरे देवासोबत पुतना मावशीनं शत्रुत्व पद करून मोक्ष मिळवला. म्हणून मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं देवासोबत फक्त नातं जोडा. शत्रुत्वाचं जोडलं तरी चालते, मित्रत्वाचं जोडलं तरी चालते. देवाला कधी विसरू नका. अरे जो मोक्ष ब्रह्मादिकाला दुर्लभ आहे तो मोक्ष पुतना मावशीला प्रदान केला भगवंताने. तो किती दयाळू आहे, किती कृपाळू आहे. अरे पुतनेला मोक्ष देतो तर आपण कथा ऐकतो, आपण देवाचं भजन करतो, आपण प्रगट दिन साजरा करतो. अरे मारायला आलेल्या पुतनेला मोक्ष प्रदान करणारा आपल्याला मोक्ष देणार नाही काय? नक्की देणार. तू आसायुज सौरसुनिधला पुतने जीविशास्त्रे स्तनपाने सनकादिकांची निमाने सायुज्य सौर सोडिला. सनकादिकांना जो मोक्ष दुर्लभ आहे तो मोक्ष पुतना मावशीला भेटला. जी दुष्ट होती, जी राक्षस कुळामध्ये जन्माला आली होती, तरी सुद्धा तिला मोक्ष प्रदान करतोय. हे भगवंता, जशी पुतनेवर तू दया केली, आम्ही सुद्धा तुझे भक्त आहोत, आमच्यावर तू दया केली पाहिजे. अरे आम्ही तर निमित्त आहोत, आम्ही तर कटपुतळी आहोत, आम्ही तर भावली आहोत. हे सगळं चालतं तुझ्या सत्तेने, तुझ्या असत्तेने. वेदासी बोलणे वृक्षाचे पान खाली ज्याचे सत्ते. आम्ही जे काही करतो ते तुला समर्पित करतो. तुम्ही निवेदित भोजन करही. करचरण कृतम वा आयजं गर्भजं वा श्रवणनयनजं वा वीतं वीतं वा सर्वमे. हरे राम राम बोला बोला. हरे राम 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 हरे राम हरे राम हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम राम हरे राम राम सीता हरे राम हरे राम
एखादा जरी सद्गुण असला त्या सद्गुणावर देव संतुष्ट होतो. म्हणून पूतनेकडे हजारो दुर्गुण असतील पण एक सद्गुण होता, तो म्हणजे वात्सल्य. त्याने दूध देवाला पाजलं, एका सेकंदासाठी ती देवाची आई झाली. म्हणून जो मोक्ष सनकादिकांना दुर्लभ आहे तो मोक्ष भगवंताने पूतना मावशीला अर्पण केलेला आहे. पूतना लोक बालग्नी राक्षसी रुद्राशना जिघांसया विहरे स्तरम दत्वा पसद्गतिम, तिला सद्गती न जाने कौन से गुण पर दयानिधि रीझ जाते हैं. जन अवगुण प्रभु मान गाओ, जन अवगुण प्रभु मान गाओ, जन प्रभु त्याचा स्वभाव मृदूल आहे. म्हणून पुतणीला मोक्ष मिळाला. आपण देवाला म्हणूया, भगवंता आम्ही निमित्त आहोत, आमचं काम तू करतोस. आमच्या जीवनामध्ये जे काही सक्सेस असेल, यश असेल ते तू आम्हाला प्रदान करतोस. आम्ही निमित्त मात्र आहोत, माझं काम करणारच तू आहेस. म्हणून पुतणीला जसा उद्धार दिला तसा आमचाही तू उद्धार केला पाहिजे. भगवंता 2 मिनिटाकरता पुतणीचं ध्यान करत करत, देवाचं ध्यान करत करत जो मोक्ष पुतणीला दिला तो आपल्याला मिळवा, याच्याकरता देवाला प्रार्थना करूया. भगवंता मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते गुणदैया, करते गुणदैया, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. सिंचचा आवाज येतो.
करे कन्हैया करते कन्हैया मेरा नाम मेरा आपके पास सब गोपाल श्री कृष्ण कन्हैया पुतनेचा उद्धार शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, जो कोणी ही कथा ऐके मन लावून चित्त लावून ऐके पुतना उद्धार ज्याने कोणी ऐकला नक्की त्याचा उद्धार सुद्धा भगवंत करत असतो, त्याला सुद्धा मोक्ष प्रदान करत असतो. अशी ही कथा परीक्षिती राजाला शुकाचार्य सांगत आहे. यानंतर तृणावर्त शकटासूर या दोनही राक्षसांचा वध भगवंत करतात. पण 1 वर्ष झालं अजून देवाचं नाव ठेवलं नाही, देवाचं नामकरणच झालं नाही. आता देवाचं नाव ठेवलं पाहिजे म्हणून देवाचं नाव ठेवण्याकरता वसुदेवजी गर्गाचार्यांना सांगतात, आपण यदुकुलाचे आचार्य आहात आणि आपण जर त्रेतायुग पाहिलं, द्वापरयुग पाहिलं तर रामप्रभूचंही नामकरण त्या काळात वसिष्ठ असतील असे जे ऋषी मुनी आहेत, जे त्या कुळातले आचार्य झाले, त्यांनी भगवंताचं नामकरण केलेलं आहे. तर यदुकुळाचे जे आचार्य आहेत त्यांचं नाव आहे गर्गाचार्य. त्या गर्गाचार्यांना वसुदेवजी भेटले आणि वसुदेवजी म्हटले, 1 वर्ष झालं अजून मुलाचं नाव ठेवलं नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही गोकुळामध्ये जा आणि माझ्या मुलाचं नामकरण करा. गर्गाचार्य निघालेले आहे. नंदजीच्या घरी आले. यशोदा माता नंदजी गर्गाचार्यांचं स्वागत करतात, त्यांचं पूजन करतात, त्यांना नमस्कार करतात, प्रणाम करतात. त्यांचं आगत स्वागत झाल्यानंतर येण्याचं कारण विचारतात. महात्मा, आपल्या येण्याचं काय कारण आहे? त्यावेळेस महात्माजी उत्तर देताना म्हणतात, तुमच्या मुलाचं नाव ठेवण्यासाठी मी आलेलो आहे. कारण की 1 वर्षापासून मुलाचं नाव ठेवलेलं नाहीये, म्हणून नाव ठेवण्याकरता मी आलेलो आहे. पण आपल्याला जो नामकरण विधी करायचा आहे तो एका गाईच्या गोठ्यामध्ये करायचा आहे. का तर आपण जर नामकरण विधी मोठा ठेवला, सोहळा मोठा केला तर कंसाला कळेल, कंसाला समजेल की गर्गाचार्यांच्या माध्यमातून कोण्यात तरी मुलाचं नाव ठेवण्यात येत आहे. आणि गर्गाचार्य हे यादव कुळाचे आचार्य आहे आणि कृष्ण सुद्धा यादव कुलोत्पन्न आहे. यदुवंशामध्ये त्याचा जन्म झालेला आहे. म्हणून यादव कुलोत्पन्न मी असल्यामुळं, मी यादव कुळातल्या मुलांचं नामकरण ठेवत असल्यामुळं कंसाला जर कळालं की माझा जो काळ आहे तो दुसरा तिसरा कोणी नाही, तो नंद यशोदेचा जो मुलगा आहे तोच वसुदेवाचा मुलगा, म्हणून त्याच्या कानोखावर जाता कामा नाही. म्हणून आपण नामकरण विधी छोट्या स्वरूपात ठेवायचा. ठरल्याप्रमाणे नंदजीनं आयोजन केलं. अगदी काही जणांच्या उपस्थितीमध्ये नामकरण विधी सोहळा संपन्न होत आहे. पण आधी यशोदा आणि रोहिणी माता या दोघांनी ठरवलं आपल्याला काय करायचं आहे. यशोदा माता आणि रोहिणी माता आपल्या मुलांची अदलाबदल करते. रोहिणीचा मुलगा यशोदेनं घेतला आणि यशोदेचा मुलगा रोहिणीनं घेतला. नेमका हा साधू खरा आहे का खोटा आहे याची आपण परीक्षा करू. दोघांनी अदला बदल केली, कारण की खोटे साधू खूप झाले. अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप, वरी भगवा झाला नामे, अंतरी वश्य केला कामे. भगव्या वस्त्राचं इतकं महत्व आहे, गेरू वस्त्राचं इतकं महत्व आहे, संन्यास दीक्षेचं इतकं महत्व आहे. पण आता सध्या आम्ही कुंभमेळ्यातून आलो, ज्याला त्याला फक्त भगवे वस्त्र घालून भंडारा खाऊन पाकिटं गोळा करायचंच काम होतं महाराज. काही नाही, आम्ही डोळ्यांनी पाहिलं. खरा संन्यासी वेगळाच असतो, त्याचं महात्म्य वेगळंच असतं. आम्ही ज्यावेळेस आमच्या एका महात्म्यासोबत भंडारा खाण्याकरता गेलो, त्यांची पंगत होती. 1 लाख रुपये त्यांनी पंक्ती करता दिले.
आम्ही जेवायला बसलो, आम्ही जेवत होतो आणि काही भगवे वस्त्र धारण करून तिथे काही लोक फक्त जेवण फक्त पाकिट घेण्यासाठी करत होते. ज्यावेळेस पाकिट आलं, दक्षिणा मिळाली, दक्षिणा मिळाल्याबरोबर ताटात अर्ध अन्न तसंच उष्ट टाकून द्यायचं आणि हात धुवायचा आणि पळायचं दुसरीकडे भंडारा खायला. या टेंट मधला भंडारा खायचा, दुसऱ्या टेंट मध्ये जायचं, तिथे भंडारा खायचा म्हणजे पाकिट घ्यायचं, दक्षिणा घ्यायची, ते अन्न तसंच वाया घालायचं आणि दुसऱ्या भंडाऱ्यासाठी निघायचं. किती मोठा अपमान आहे अन्नाचा. पण साधू खरा आहे का खोटा आहे हे आपण ओळखलं पाहिजे. यदा कदाचित खोट्या साधूच्या संगतीत आलो तर नक्की आपलं अकल्याण आहे, आपली अधोगती आहे. संन्यासाचं लक्षण करताना असं सांगितलेलं आहे, जो कुणी संन्यास धारण करून पुन्हा ग्रस्थाश्रम धारण करतो आणि स्त्री संग करतो, 60 वर्ष सहस्राने जायते विष्ठायाम कृमी. संन्यास घेऊन पुन्हा जर स्त्रीसंग करण्यात आला, ग्रस्थाश्रम स्वीकारण्यात आला, पुन्हा जर संन्यास घेऊन गृहस्थाश्रमात जर तो येत असेल तर त्याला 60 म्हणजे 60,000, 60 वर्ष सहस्राने 60,000 वर्षापर्यंत जायते विष्ठायाम कृमी, विष्ठेतला किडा होऊन मरावा. आता तुम्हाला याच्याही खाली बोलून नाही सांगणार. विष्ठेतला किडा होऊन त्याला राहावं लागतं 60,000 वर्षापर्यंत. जायते विष्ठायाम कृमी म्हणजे कलियुगाचं वार आहे. खऱ्या साधूची ओळख आपल्याला झाली पाहिजे. यशोदा माता आणि रोहिणी माता आपल्या मुलांची आदला बदल करते. बघू तर हा महात्मा असली आहे का नकली आहे. नंदबाबाजीनं आयोजन केलं. यशोदा मातेनं बलदाऊला जवळ घेतलं आणि रोहिणी मातेनं कृष्ण परमात्म्याला जवळ घेतलं. दोघांनी आपले मुलं जवळ घेतले आणि जवळ घेतल्यानंतर गर्गाचार्यांच्या समोर दोघ्याही जणी थांबलेल्या आहेत, बसलेल्या आहेत. गर्गाचार्यांनी जसं कृष्ण परमात्म्याला पाहिलं, कृष्ण परमात्म्याचं रूप पाहिलं, माझ्या देवाला पाहिल्या पाहिल्या गर्गाचार्यांना समाधी लागली. देवच तसा आहे, पाहिल्या वेग लावी बैसे जीवी जळू. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोकलिया. देव इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. जरी पगडी बांधे सुंदर आगवाला, जरी पगडी बांधे सुंदर आगवाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे बिहारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे बिहारा. जरी पगड़ी बांधे सुंदर आगवाला, जरी पगड़ी बांधे सुंदर आगवाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे बिहारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे बिहारा. सखिया पगड़ी होती जब होठ पे बरसी बाजे, वो शिर मोर बिराजे. सखिया पगड़ी होती जब होठ पे बरसी बाजे, तारा तारे वाला तारा तारे वाला, कितना सुंदर लागे बिहार, कितना लागे बिहार, कितना सुंदर लागे बिहार, कितना लागे बिहार. जरी पगड़ी बांधे
कितना सुंदर लागे बिहार कितना लागे प्यारा कितना सुंदर लागे बिहार कितना लागे प्यारा हरि बोल श्री राधे मुख में मार मरमा तू बल बल के चल जा मुख में मार मरमा तू बल बल के चल जा देख यशोशा भाग को देव बनवा जा मात तिलक लगाया मात तिलक मोही आग राजा जा मात तिलक लगाया आग राजा जा कितना लाल लगा कितना राजा जड़ी जड़ी पगड़ी बाबा सुंदर कितना सुंदर कितना सुंदर कितना जरी पगड़ी बांधे सुंदर आवा जड़ी पगड़ी बांधे रे बांधे जरी पगड़ी बांधे सुंदर आवा कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा बोल बोल कन्हैया गर्गाचार्यांनी देवाच्या डोळ्यात पाहिलं आणि गर्गाचार्याला समाधी लागली. बोलायला तयार नाही, पाहायला तयार नाही, स्तब्ध झाले गर्गाचार्य. इकडं यशोदेला असं वाटलं हा महात्मा आपल्या मुलाचं नाव ठेवायला आलो नुसतं बसलेला आहे. काय झालं याला? ना हालं ना डुलं ना बोलं ना. चापा हाले ना चापा चाले ना चापा बोले ना. काय झालं? एका तासापासून नुसता डोळे लावून बसला हा महात्मा. काय झालं याला? त्यांनी काय केलं होतं? देवाच्या डोळ्यात पाहिलं. आणि देवाचे डोळे कसे आहेत? कजरा रे तेरे करे करे ने नजर हाय कजरा रे तेरे करे करे
देवाच्या डोळ्यात पाहिलं की पाहिल्या वेड लावतो महाराज, वेडा करतो माणसाला. असे देवाचे डोळे आहेत महाराज. नैनों की दर्पण में छवि मनोहर सावरिया की. नैनों की दर्पण में छवि मनोहर सावरिया सावरिया मनोहरिया की सावरिया सावरिया की. नैनों की दर्पण में छवि मनोहर सावरिया की. आपल्या डोळ्याने कधी देवाच्या डोळ्यात पाहिलं पाहिजे. आपण ज्यावेळी दर्शनाला घेतो, दर्शनाला गेल्यानंतर आपण देवाचं सगळं रूप पाहिलं पाहिजे. त्याला नखापासून त्याच्या डोक्यापर्यंत, त्याच्या मुकुटापर्यंत. हा, हे प्रतीक ध्यान आहे. प्रतीक ध्यान, ध्यानुसार ध्यान, अहंग्रह ध्यान, हे ध्यानाचे प्रकार आहे. पण आपण कधी या ध्यानात बसलोच नाही. आपण ध्यानावर नसतो. काय ध्यान करणार? देवाला नखापासून आपण पाहत 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 गुडघा, नंतर त्यांच्या कमरेपर्यंत, कमरेपासून छातीपर्यंत, छातीपासून त्यांच्या मुखापर्यंत, मुखापासून डोळ्यापर्यंत, डोळ्यापासून मुकुटापर्यंत भगवंताचं दर्शन करण्याचा हा विधी आहे. कुठल्याही मंदिरात तुम्ही जा, आधी देवाच्या नखापासून देहाला पाहण्याचा प्रयत्न करा आणि शेवटी आपली नजर देवाच्या डोळ्यात. आपल्या दोनही डोळ्यांनी देवाच्या दोनही डोळ्यात बघायचं. देवाच्या डोळ्यात बघितल्यानंतर देवाचं ते रूप आपल्या डोळ्यात साठवलं पाहिजे. दिवसभर आपण देवाचं रूप आठवलं पाहिजे. म्हणून डोळे भरून देवाचं रूप पहा. डोळे भरून या पाहिन तुझे मुख. तुकोबाराय बोलले ना, मी डोळे भरून तुला पाहणार. पण आपण डोळे भरून देवाला कधी पाहतच नाही. इतकी गडबड असते आपल्याला, इतकी गडबड असते. एका मिनिटात देवाला कोणी कोणी तर एक हात जोडते असा रामराम, देवाला रामराम करतात लोक, दुरून रामराम. एका हाताने देवाच्या कधी पाया पडायचं? जर असं देवाच्या एका हाताने पाया पडलं ना, तर आपलं केलेलं पुण्य सुद्धा नष्ट होत असतं. म्हणून एका हाताने कधीच पाया पडायचं नाही देवाच्या. असं एक हात लोक पाया पडतात एका हाताने. वडीलधाऱ्यांच्याही एका हाताने पाया पडतात. तसा एका हाताने कधीच पाया पडू नये. पाया पडायचं असेल तर हा डावा हात ज्याच्या पाया पडणार आहोत, हा डावा हात त्याच्या उजव्या पायावर ठेवायचा आणि उजवा हात त्याच्या डावा पायावर ठेवायचा आणि डोकं खाली टेकवायचं. याला म्हणतात दर्शनाचा विधी. तुम्हाला दर्शन करायचं असेल तर उद्यापासून सवय लावा. काही काही लोक जे वेल एज्युकेटेड आहे ते फक्त टोंगड्याला हात लावतात आणि निघतात. त्याला दर्शन म्हणत नाही. त्यांनी काहीच भेटत नाही. अरे घेऊन न घेऊन काहीच फायदा नाही. दर्शन घ्यायचं असेल देवाचं तर चरण स्पर्श झाला पाहिजे. उजवा हात डाव्या पायावर, डावा हात उजव्या पायावर आणि देवाचं दर्शन. त्याला खरं दर्शन पावतं. नाहीतर कितीही देवधर्म केला आणि दर्शन असं घेतलं नाही तर तुमचं दर्शन घेण्याचं पुण्य तुम्हाला भेटणार नाही. तुम्ही कोणाचंही दर्शन घ्या. डोळे भरून देवाचं रूप पाहिलं पाहिजे. गर्गाचार्यांनी डोळे भरून देव पाहिला आणि कृष्णाला जसं पाहिलं, गर्गाचार्यांना 1 तासाची समाधी लागली. यशोदा आणि रोहिणी आश्चर्यचकित झाल्या. काय झालं, काय घडलं? हा बाबा बोलत नाही, 1 तास झाले. अरे श्वास तर बंद झाला नाही ना. म्हणजे त्यांना आश्चर्य वाटायला लागलं, काय झालं नेमकं? टेन्शन आलं दोघींना. इतक्यात यशोदा मातेनं थोडं गर्गाचार्यांना असं हलवून पाहिलं. बाबा कछु तो बोलो, एक घटिका हो चुकी है, आप शांत बैठे. अरे कछु तो बोलो बाबा, काहीतरी बोला, काहीतरी बोला. हा, इतक्यात माझ्या मुलाचं नाव ठेवण्याकरता तुम्ही आलात, काहीतरी बोला. हलवलं गर्गाचार्यांना यशोदा मातेनं. इतक्यात गर्गाचार्यांनी डोळे उघडले आणि डोळे उघडल्याबरोबर पुन्हा कृष्णाला पाहिलं, बलदाऊला पाहिलं, दोघांनाही पाहिलं. आणि मग यशोदा माता या दोघींनी आदला बदल केली होती ना. यशोदेजवळ बलदाऊ होता आणि रोहिणीजवळ कृष्ण होता. यशोदा म्हणते, बाबा कछु तो बोलो,
मुलांचं नाव ठेवण्याकरता तुम्ही आला आणि माझ्या मुलांचं नाव न ठेवता तुम्ही एका तासापासून समाधी लावून बसला. काहीतरी बोला, नाव ठेवा. माझ्याजवळ जो मुलगा आहे त्याचं काय नाव आहे? रोहिणी जवळ जो मुलगा आहे त्याचं नाव काय आहे? माझ्याजवळ माझा मुलगा आहे असं म्हणते न म्हणते तितक्यात गर्गाचार्याने सांगितलं, नाही यशोदा, तुझ्याजवळ तुझा मुलगा नाही, तुझ्याजवळ तो रोहिणीचा मुलगा घेतला. अरे हा सच्चा बाबा आहे, हा खोटा नाही, हा खरा आहे. यांनी ओळखलं माझ्याजवळ जो आहे तो रोहिणीचा आहे. ठीक आहे, माझ्याजवळ जर रोहिणीचा मुलगा असेल तर याचं नाव काय आहे? त्यावेळेस गर्गाचार्य म्हणतात, ऐक, तुझ्याजवळ जो मुलगा आहे तो कोणाचा आहे? अयं हि रोहिणी पुत्र रमय बल अधिक असल्यामुळं, बलाधिक्यात याचं बल अधिक असल्यामुळं याचं एक नाव आपण बलराम ठेवूया. बोल बलदाऊ भैया की जय. आख्यासते राम इति बलाधिक्यात बलम विदुः, याचं नाव बलराम ठेवूया. म्हणून याचं एक नाव आपण संकर्षण सुद्धा ठेवूया. बलदाऊला दोन नाव आहेत, एक संकर्षण आणि एक बलराम. ठीक आहे महाराज, याचं नाव जर बलदाऊ असेल, बलराम असेल, संकर्षण असेल, तर रोहिणी मातेजवळ जो मुलगा आहे त्याचं काय नाव असेल? गर्गाचार्य स्मितहास्य करतात, हसून म्हणतात, अगं याला काय एक नाव आहे? याला हजारो नाव आहे. कोई कहे गोविंदा, कोई गोपाल, कोई कहे गोविंदा, कोई गोपाल. मैं तो को सावरिया वासुदेवा, मैं तो को सावरिया कृष्ण यशोदा पारे कृष्ण कन्हैया, घनश्याम कहे बलराम भैया. यशोदा पारे कृष्ण कन्हैया, सुरा आँखों में हो जाला, सुरा आँखों में हो जाला. मैं तो भैया मैं तो अरे याचं एक नाव असेल तर सांग, याचे हजारो नाव.
विष्णू सहस्रनाम घ्या, देवाचे 1000 नाव विष्णू सहस्र. विठ्ठल सहस्रनाम घ्या, देवाचे 1000 नाव विठ्ठल सहस्रनाम. कोण याचे 1000 नाव आहे, कोण कोणतं सांगू महाराज, आम्हाला 1000 नावाचं काय घेणं. अरे याला काहीतरी आम्हाला नाव घेऊन बोलावं लागेल, रोजच्या व्यवहारामध्ये त्याचं काहीतरी नाव आम्हाला पाहिजे. 1000 नावाचं काय करायचं, काहीतरी एक नाव सांगा आम्हाला. त्यावेळेस गर्गाचार्य बोलतात, बहुनी संती नामानी रूपाणी च गुणकर्मनुरूपाणी तान्याहं वेदनो जना. याचे 1000 नाव आहे, पण भक्तांचं चित्त आकर्षित करतो म्हणून आज याचं नाव ठेवतो. याचं नाव आहे श्रीकृष्ण. बोल कृष्ण कन्हैया लाल की जय. याचं एक नाव कृष्ण आहे. भगवंताचं नाव झालं, भगवंताचं कृष्ण नाव ठेवण्यात आलं. बरं ठीक आहे, याचं एक नाव कृष्ण आहे, पण याची 1000 नाव आहेत. आता माणसाला कृष्ण नाव, आता यशोदा माता म्हणते कृष्ण तोंडात बसायला कठीण आहे. तुम्ही कृष्ण जरी ठेवलं, तुम्ही बलराम जरी ठेवलं, तरी माझ्या मुलांना मी उपनावाने हाक मारणार आहे बरं का. म्हणजे कृष्णाला कनुवा म्हणणार आणि बलदाऊला बलुवा म्हणणार. कनुवा बलुवा आपले कितीही नाव चांगले असले तरी बायका चांगले नाव घेत नाहीत. हा, बायकोनं म्हणजे आपल्या माता मामाल्याच्या तोंडात बसत नाही, म्हणून काही जण कठीण नाव ठेवतच नाही. म्हणजे एकदम सोपे सोपे नाव तोंडात बसले पाहिजे असे नावं आपल्याला येतात. पिंट्या, चिंट्या, बंट्या, आहे की नाही. कितीही चांगलं नाव असलं, शैलेश ठेवू दे, शैलेश, त्याला शैलेश म्हणणार. आशिष ठेवू द्या, त्याला आशाच म्हणणार. विजय ठेवा, तिला इजाज म्हणणार, विजय कुठे म्हणणार, आहे की नाही. म्हणजे कितीही चांगलं नाव ठेवलं ना तरी माणसं उपनाव ठेवतात. तसं तुम्ही कितीही कृष्ण म्हणा, बलदाव म्हणा, आम्ही कृष्णाला कनुवा म्हणणार आणि बलरामाला बलुवा म्हणणार. भगवंताचं नाव ठेवण्यामध्ये 1 वर्ष लागलं, आहे की नाही. आता भगवंताचं नाव 1 वर्ष ठेवलं असेल तर आता भगवंताच्या लीला करण्यासाठी 1 तास तर पाहिजे की नाही आपल्याला. मग तो 1 तास आपण घेऊ, तर तिला पूर्णविराम देऊ.